आता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत, परंतु आमच्या दृष्टिकोनातून देवेंद्रजी फडणवीस इज आवर लीडर. म्हणजे मी तर ओपन बोलतो, म्हणजे प्रोटोकॉल म्हणून एकनाथजी शिंदे या राज्याचे प्रमुख आहेत, परंतु पार्टीच्या अनुषंगानं देवेंद्रजी फडणवीस यांच्या अनुषंगानंच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कारभार चालतो. कोकण पदवीधर निवडणूक प्रचार बैठक श्री निरंजन वसंतराव डावखरे यांच्या विजयासाठी आपण भेटलो असताना आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असलेले माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, रवींद्रजी चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री, श्री नरेशजी मस्के खासदार ठाणे, माजी मंत्री श्री कपिलजी पाटील, एनसीपी चे उपाध्यक्ष श्री प्रमोद हिंदूराव, आमदार रमेशजी पाटील, आमदार रवींद्रजी फाटक, आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे, आमदार मंद्राताई म्हात्रे, आमदार कुमार ऐलानी, आमदार श्रीमती गीता जैन, आमदार श्रीमती उमाताई खापरे, भाजपचे प्रमुख नेते जयप्रकाशजी ठाकूर, भाजपच्या चिटणीस माधवीताई नाईक, मनसेचे ठाणे जिल्ह्याचे नेते अविनाशजी जाधव. अरे पानसे ना पाठीमागे ठेवलं तुम्ही लोकांनी. नाही आता जास्त वेळ मागे नाही राहणार तुम्ही, योग्य वेळी तुम्ही पुढे याल. आनंदजी परांजपे, अभिजीतजी पानसे, राजेंद्रजी गावित, भास्करजी वाघमारे, बाळासाहेब पाटील, संजयजी वागुले, संदीपजी नाईक, किशोरजी शर्मा, गोपालराव लांडगे, हेमंतजी म्हात्रे, सागरजी नाईक, मीनाक्षीजी शिंदे आणि महायुतीचे आता आलेले माननीय आमदार प्रतापजी सरनाईक, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो. खरं म्हणजे निरंजनजी डावखरे म्हटल्यानंतर मगाशी अभिजीतजी पानसरे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना वसंतराव डावखरेंचा वारसा आहे. वसंतराव डावखरे सर्व पक्षांमध्ये आपले ऋणानुबंध निर्माण करणारे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून निरंजननी सुद्धा तोच वसा घेण्याचं ठरवलेलं आहे. गेल्या 12 वर्षामध्ये विधान परिषदेमध्ये पदवीधरांचे शिक्षकांचे प्रश्न मांडलेच, परंतु काही लोकांना असं वाटतं शिक्षक मतदार संघाचा आमदार म्हणजे शिक्षकांचे प्रश्न पदवीधर, परंतु आमदार म्हटल्यानंतर तो चतुरस्र असतो. आमदाराला विधानसभा एकटी नसते, एकदा आमदार झाला की तो महाराष्ट्र राज्याचा आमदार होतो. तो कुठेही प्रश्न मांडू शकतो, कुठेही तो भेट देऊ शकतो. त्या अनुषंगानं निरंजन डावखरे यांनी मच्छीमारांचे प्रश्न मांडले, सोडवले, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, सोडवले, कामगारांच्या प्रश्नाकरता सुद्धा निरंजन डावखरे त्या ठिकाणी सरसावून उभे राहिले आणि त्यांना त्याच्यात यश मिळालं. आता या वेळेला एकूण ठाणे जिल्हा हा सगळ्यात मतदार असलेला, जवळजवळ 33% मतदार ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. भविष्य काळामध्ये पालघर, ठाणे या संपूर्ण 5च्या 5 जिल्ह्यांची एकूण
कामाची असलेली बाजू निरंजन डावखरे नेटानं मांडतील. एकूणच आनंद परांजपे यांनी मगाशी फार व्यवस्थित सूचना केलेल्या आहेत. म्हणजे एक कसा मांडावा, म्हणजे ते मराठी मांडलं तर ते 9 होतं, इंग्रजी मांडलं तर ते 7, आणि त्याच्यामुळे ते मत बाद होतं. घडी करताना सुद्धा अशीच केली तर ती समोरची शाई लागली तर ती तिथंच उमटते, पण उलटी केली तर तो मत बाद होण्याची शक्यता असते. आता या गोष्टी पदवीधरांना कोणी सांगायची गरज नाही, परंतु कधी कधी छोट्या छोट्या चुका मोठ्या मोठ्या लोकांकडून होतात, आणि या मोठ्या मोठ्या लोकांना कधी कधी प्रेमानं समजावून सांगण्याची गरज आहे. मला विश्वास आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं आता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत, परंतु आमच्या दृष्टिकोनातून देवेंद्रजी फडणवीस इज आवर लीडर. म्हणजे मी तर ओपन बोलतो, म्हणजे प्रोटोकॉल म्हणून एकनाथजी शिंदे या राज्याचे प्रमुख आहेत, परंतु पार्टीच्या अनुषंगानं देवेंद्रजी फडणवीस यांच्या अनुषंगानंच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कारभार चालतो, आणि तो भविष्य काळामध्ये चालणार आहे. निरंजन डावखरे आता या वेळेला मताचा उच्चांक करायचा आहे. निवडून येणाऱ्याच्या म्हणजे काय 2दा झाले, म्हणजे 3ऱ्यांदा होणारच आहे, परंतु पुन्हा या मतदारसंघामधून पलीकडचे लोक उमेदवारी भरू का नको भरू अशा प्रकारची त्यांच्यामध्ये तुझ्या असलेल्या दबदब्याची एक दरारा निर्माण व्हा. भीती नको, भीती वाटणं म्हणजे दहशत वाटणं. दरारा निर्माण व्हायला पाहिजे, तो होईल. 26 तारखेला पाऊस पडणार, हा मतांचा पण पडणार आणि नॅचरल पाऊस पण पडणार, म्हणून त्या सर्व गोष्टींचं नियोजन करायला लागणार आहे. आज सकाळी नवी मुंबईमध्ये आम्ही मिटिंग घेतली. 111 वॉर्डच्या सर्व लोकांना 11,000 मतं आहेत, म्हणजे प्रत्येक वॉर्डमध्ये 100 मतं आहेत. संदीप नाईकांनी प्रत्येक मतदाराला आपल्या कार्यकर्त्याला 15 मतांची जबाबदारी दिलेली आहे, आणि सकाळी सुरुवात झाल्यापासून तासागणिक किती मतदान झालं याचं आपल्या सेंटरला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन आली पाहिजे, आणि मॅक्झिमम मतदान होईल, आणि त्याच्यातलं मॅक्झिमम निरंजन डावखरे यांच्या पारड्यात पडेल याकरता आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावं. एकूण पानसे, तुम्ही नको पाठीमागे राहणार, तुम्ही असे कसं तुम्ही निराश नाही झाले. तुम्ही काय बोलले, मनपूर्वक आनंदानं यांनी सगळं तुम्ही बोललात, आणि ते खरं आहे. देर इज डिसिप्लिन इन युअर पार्टी. तुमच्या पक्षामध्ये शिस्त आहे. अविनाश, ही गोष्ट ॲडमायर, म्हणजे टोकाला गेलेला माणूस आदेश दिल्यानंतर पाठीमागे येतो. पक्ष किती मोठा आहे, त्याचा डोलारा किती मोठा आहे, त्याच्यापेक्षा त्या पक्षामध्ये काय सिस्टीम आहे ही पण महत्वाची असते, आणि ती त्या बाबतीमध्ये आता कोणी तुमचं कौतुक करेल न करेल, पण मी ओपनली सांगतो देर इज डिसिप्लिन विथ युअर पार्टी. आणि मगाशी पानसी तुम्ही सांगितल्याप्रमाणे 1 जुलैला आपण परत जल्लोष करण्याकरता परत भेटू, असा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण निरंजन डावखरेंना विश्वास देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.